सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वारं जोरदार सुरू आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अटीतटीचं होताना दिसत आहे आणि बोललं जातंय की मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच असला पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरीकडे बोललं जातं की मुंबईचा महापौर हा हिंदू असला पाहिजे, मुंबईचा महापौर हा मराठी माणूस असला पाहिजे. खरं म्हणजे मुंबईचा महापौर, कारण इतर ठिकाणचा महापौर हा मराठी असला पाहिजे, हा हिंदू असला पाहिजे. यापेक्षा मुंबईचा महापौर आणि इतर ठिकाणचा महापौर आणि नगरसेवक हा चांगला उमेदवार, चांगला माणूस आणि चांगला उमेदवार आणि चांगला पक्ष पाहून मतदान करावं. मतदारांनी मराठी माणूस म्हणून नाही, हिंदू माणूस म्हणून नाही, तर योग्य आणि चांगला माणूस आणि उमेदवार आणि चांगला पक्ष पाहून मतदान करावं, तर तुमच्या मताची प्रतिष्ठा राहील. मी प्रथम मराठी आहे, मी प्रथम महाराष्ट्रीयन आहे, मी प्रथम मराठी आहे, मी प्रथम हिंदू आहे, मी उत्तर भारतीय आहे, मी बिहारी आहे, मी हिंदू मुस्लिम शीख ईसाई आहे. यापेक्षा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर सुद्धा भारतीय आहे, हे भारतीयत्वाची भूमिका असणारा पक्ष आणि राजकारण म्हणजे आंबेडकरवादी विचार आणि पक्ष आणि राजकारण होय. आणि म्हणूनच आंबेडकरवादी विचारधारा असणाऱ्या पक्षांना आणि उमेदवारांना आणि चांगल्या माणसालाच मतदान करून निवडून आणावं. तरच तुमचा विकास आणि तरच तुमच्या मताची प्रतिष्ठा राहील, तरच या देशातील संविधान वाचेल आणि लोकशाहीचं जीवन मूल्य यशस्वी होईल. आणि म्हणूनच आंबेडकरवादी पक्ष सध्याच्या राजकारणामध्ये आंबेडकरवादी पक्ष हा सक्षम पर्याय म्हणून लोकांनी निवडावा आणि उभा करावा आणि साथ द्यावी, तरच तुमच्या मताची प्रतिष्ठा राहील, सन्मान राहील, संविधानाचा सन्मान राहील आणि संविधानानुसार लोकशाहीचं जीवन मूल्य यशस्वी होईल.